आपला आवाज कोकण 24 तास। देशाच्या अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याचे काम करणाऱ्या सीआयएसएफचे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले। सकाळी येईपर्यंत नक्की कार्यक्रम कसा आहे मला माहित नव्हतं। मला असं वाटत होतं की आमच्या नेहमीच्या राजकीय पेहरावामध्ये ज्या कार्यक्रमाला जायचं आहे, पण माझ्या सहकार्याने सांगितलं की नाही, आमच्या राहुल कुमार जी ने काही ड्रेस कोड केला है, आपने कुछ ड्रेस कोड बनाया है हमारे लिए, मेरे लिए, एसपी साहब के लिए, आणि म्हणून ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये आणि जॅकेट मध्ये जायचं मला सांगितलं। ट्रॅक पॅन्ट मला बसली, पण जॅकेट एसपी साहेब तुमच्या मापाचं मला पाठवलं होतं, म्हणून माझं मला जॅकेट घालून यावं लागलं। पण मला विद्यार्थ्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एक विनंती करायची आहे की सीआयएसएफचं नक्की काय काम असतं हे कधीतरी आपण देखील समजून घेतलं पाहिजे आणि आम्ही देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। देशाच्या संरक्षणासाठी असलेले जवान आणि आयत्या वेळी संरक्षणासाठी असलेला फोर्स, आताच मला राहुल कुमारजी सांगत होते की रात्री 4 वाजता फोन येतो की सकाळी काय कारवाई करायची आहे, पण सकाळची वेळ दिली जाते, पण कारवाई कुठे करायची आहे ही गेल्यानंतरच आपल्याला कळतं। एवढी देशाच्या निमित्तानं सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी आहे सीआयएसएफ वर आहे। आपण मोठमोठ्या एअरपोर्टवर गेल्यानंतर त्या विमानतळाची पूर्ण सुरक्षा, महिलांमध्ये संरक्षणाची भावना निर्माण झाली पाहिजे असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानावर सीआयएसएफच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। या सगळ्या यंत्रणेवर असते आणि म्हणून जसा देशाच्या सीमेवर सैनिक काम करत असतो, तसं देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचं काम सीआयएसएफच्या मार्फत होतं आणि सीआयएसएफच्या मार्फत आपल्या देशातला पूर्ण समुद्र किनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्याच्यामधला अवेअरनेस प्रत्येकाला कळला पाहिजे। या भावनेतनं 130 सायकल चालवणारे सीआयएसएफचे अधिकारी आज रत्नागिरीमध्ये आलेत। मी या ठिकाणी रानडे मॅडमला आणि विशेषतः शिल्पाताईंना सांगू इच्छितो की आम्ही भाषणामधनं कायम सांगतो की महिलांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, पण हे उदाहरण जर महाराष्ट्राला आणि देशाला द्यायचं असेल तर आता आलेल्या सायकलिस्ट पैकी 65 या महिला भगिनी आहेत, हे आपण महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। मी गेले 3-4 दिवस त्यांचा डाएट कसा असतो, ते काय खातात, काय नक्की जेवणार आहेत याची चौकशी केल्यानंतर आता त्यांनी 1400 किलोमीटरचा टप्पा गाठलेला आहे। 1800 तो होणार आहे आणि अजून 1400 किलोमीटरचा टप्पा त्यांना गाठायचा आहे। मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो की आपल्या देशाप्रती संरक्षण करण्याची भावना जर मनामध्ये असेल तर महिला भगिनी देखील काय करू शकतात त्या अख्ख्या देशाला सीआयएसएफच्या टीमनं दाखवून दिलं। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो। खरं तर सीआयएसएफ बद्दल मला काहीच माहित नाही, परंतु राहुल कुमारजींनी मला हॅट डोक्यात घातले आणि मला देखील सीआयएसएफ मध्ये भरती झाल्यासारखं वाटायला लागलंय। परंतु मला एसपी साहब आपल्याला देखील एक विनंती करायची है। मैंने ये कहा कि आपने हैट मेरे सिर पे ऊपर डाली और मेरे को भी ऐसा लगने लगा है कि मैं भी अभी सीआईएसएफ में भर्ती हुआ हूँ। एसपी साहब मला एक आपल्याला विनंती करायची आहे की राहुल कुमारजींची अजून एकदा वेळ घेऊन देशाच्या सीमेवर जसे सैनिक संरक्षणाचे काम करीत असतात, तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचं काम सीआयएसएफच्या मार्फत होते। याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे आणि ह्या टीमला शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातल्या पोलिसांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या जनतेला कसं असतं आणि सीआयएसएफ मार्फत देशातल्या जनतेसाठी सीआयएसएफ सैनिक काय करतात याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। मला तर या अगोदर कार्यक्रमाची ताकद माहिती असते, खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो तर हा कार्यक्रम आपण 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांसमोर केला असता, जेणेकरून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संरक्षणासाठी कोण कोण झटतात हे माझ्या सगळ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना बघता आलं असतं। आणि म्हणून रत्नागिरीच्या वतीनं पुन्हा एकदा सीआयएसएफचं रत्नागिरीमध्ये
स्वागत करतो, राहुल कुमारजींचं देखील स्वागत करतो, भास्कर कुमारजींचं देखील स्वागत करतो. आणि ज्या उद्देशानं ही रॅली जवळजवळ 3-3.5 हजार किलोमीटर सायकलवरनं काढली जाते, तो उद्देश म्हणजे समुद्राचं संरक्षण करणं. आणि मी रत्नागिरीकरांच्या वतीनं राहुल कुमारजींना शब्द देतो की आपण जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही रॅली 3.5 हजार किलोमीटर काढलेली आहे, त्याच्यातला थोड़ा जो उद्देश है 140 किलोमीटर 140 किलोमीटर जो बीचेस है वो हमारे रत्नागिरी में है, तो उनका संरक्षण करने की जिम्मेदारी हमने आज स्वीकार कर ली है. ये मेरा गार्डियन मिनिस्टर करके आपको शब्द है. आणि फक्त एसपी साहेब माझीच नाही, तुमची पण आहे. तुमची, माझी, सीओ मॅडमची, जिल्हाधिकाऱ्यांची, आरडीसी साहेबांची, सगळ्यांचीच आहे. आणि म्हणून हे मिशन आज रत्नागिरीकरांनी स्वीकारलंय. आणि भविष्यामध्ये CISF ला आवश्यक असलेलं समुद्राचं संरक्षण हे आमच्याकडनं केलं जाईल. हा पुन्हा एकदा शब्द देतो. रत्नागिरीकरांच्या वतीनं या सगळ्या देशाच्या खऱ्या सैनिकांचं रत्नागिरीमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या 1400 किलोमीटरच्या टप्प्याला मनपूर्वक रत्नागिरीकरांकडनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. CISFचे 130 सायकलपट्टू वंदे मातरम कोस्टल सायकलॉथॉनच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. हे सायकलपट्टू रत्नागिरी येथे आले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. वतीने देण्यात आलेले आहे आणि या सायकलिस्टला मानवंदना देत आहेत रत्नागिरी पोलीस बँड पथक. माने साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँड पथकच्या माध्यमातून मानवंदना मिळत आहे. आणि या सायकलिस्टला पुढील प्रवासासाठी शाळेच्या घरात आपण जोरदार शुभेच्छा देऊया. प्रोफेसर मयूर सर आणि प्रोफेसर या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, CISF चे वरिष्ठ कमांडर भास्कर कुमार, राहुल कुमार, कृष्णकुमार, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.